नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. ढवळपुरी येथील अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या महाराजांची सर्व मालमत्ता शासनाकडे जमा करण्यात यावी अशी ठाम मागणी समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आरोपीने समाजातील विश्वासाचा गैरफायदा घेत गंभीर गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कठोर संदेश जाण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाईच नव्हे तर त्यांची सर्व संपत्ती जप्त करून शासनाकडे जमा करावी असं रोडे यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे ढोळपुरी येथे दिनांक 15/3/26 रोजी वारकरी संप्रदायाला लाजवेल व काळिंबा फासणारी घटना या ढोळपुरी गावामध्ये घडली. तर तेथे असणारे दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष एक भोंदूबाबा यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यांनी जी काळिंबा फासणारी घटना घडवली, या आरोपी त्या बळी पडलेल्या मुलीवर जो त्या अत्याचार केला आणि अत्याचारातून त्याला दुसऱ्या दिवशी अटकही करण्यात आली. परंतु हा जो भोंदूबाबा आहे, या भोंदूबाबाने यापूर्वी सुद्धा अनेक अघटित कांड केलेले आहेत. तर अशा म्हणजे सर्वसामान्य पीडितांना त्रास देणारा व वारकरी संप्रदायाला काळिंबा फासणारा जो थोरात महाराज आहे, या महाराजाची नार्को टेस्ट करून याच्यावर गंभीर स्वरूपाचे कलमे लावून आणि अशा म्हणजे घनस्फूर्त कृत्य करणाऱ्या महाराजावर मोठ्या प्रमाणात म्हणजे जो याला अधिनियमानुसार जी कलम असेल, हे कलम ठेवून याला जामीन लवकर जामीन मिळाला नाही पाहिजे आणि याची जी संपत्ती यांनी जे लोकांकडून देणग्याच्या स्वरूपामध्ये जी संस्था उभी केलेली, ही संस्था शासन जमा करण्यात यावी. त्याचे जे बँक अकाउंट जे आहेत याचे सील करण्यात यावे आणि याला जे सह आरोपी याला जामीन करण्यासाठी जे मदत करतात अशा व्यक्तींना सुद्धा सह आरोपी करण्यात यावं. आज आम्ही म्हणजे ढोळपुरी ग्रामस्थांसह बंद हाक या ढोळपुरी गावामध्ये केली होती. त्यासाठी मोठा जनसमुदाय त्या ढोळपुरी गावामध्ये जमलेला होता. अनेक असंख्य ग्रामस्थांसह तिथे निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्या महाराजाला चप्पल मारो हे करण्यात आलं. परंतु जर या पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी हा जो महाराज आहे, या महाराजाची नार्को टेस्ट लवकर जर नाही केली, अनेक ढोळपुरी ग्रामस्थ व इतर पारनेर तालुक्यातील असणारे अनेक असंख्य ग्रामस्थ यांच्यासह आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपोषण करू. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.